आपण सर्व व्यक्तीने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदे जी को प्रणाम। परमात्मा परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशोनुसार आजचे हे भविष्यसेवा संमेलन स्थळ BPN कॉलेज पिंपळनेरी रोड चिमूरच्या या भव्य पटांगणामध्ये या संमेलनाचे आयोजन करण्यात आले। त्यानिमित्त भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेजी सम उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्वांना प्रेम देणाऱ्या आमच्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी ठोपरीकर सुद्धा उपस्थित आहे। मातोश्रीला माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सन्माननीय वासुदेवजी पडोळे साहेब। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष मनोहरजी देशमुख साहेब, संचालक सन्माननीय संजयजी महाकळकर साहेब, ज्यांनी आज महानतेगी बाबा जुमदेजीच्या फोटोचे स्वागत केलं। चंद्रपूर शाखा येथील कार्याध्यक्ष मार्गदर्शक सन्माननीय यादवराव परातेजी, या मंचावर विराजमान सर्व आदरणीय मार्गदर्शक मंडळी, उपस्थित समस्त सेवक सेविका आईबोनी बाळगोपाळ यांना सुद्धा माझा प्रणाम। या भागातील पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून गेलं, बाबाचे सेवक घनश्याम नवगरजी, पोलीस उपनिरीक्षक चिमूर, ज्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलं। या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय प्रभाकर कांबळेगुरुजी यांना सुद्धा माझा प्रणाम। जे या कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन करत आहेत, त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश वाणी मार्गदर्शक भैया, कळूजी लोकरे सेवक चिमूर आणि सुनीलजी धानपोले चिमूर जे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत, यांना सुद्धा माझा प्रणाम। आजची ही चर्चा बैठक बाबांनी दिलेले 4 तत्व 305 नियम सेवकार घडलेले अनुभव या विषयावर होत आहे। आज या ठिकाणी थोडक्यामध्ये सर्वांचे या ठिकाणी मार्गदर्शन झाले। 1-2 लोकांचे या ठिकाणी मार्ग होऊ शकले नाही, कारण वेळ कितीही आपण सांभाळतो म्हटलं, परंतु वेळ काही सांभाळत नाही। वेळ हळूहळू घडीच्या काटा समोर जात जाते आणि आपण या मार्गात याच्या आधी फक्त एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की मार्गात आम्ही आमच्या कुटुंबाकरता, आपल्या परिवाराकरता या मार्गात आलो, कोणा दुसऱ्याकरता मार्गात आलो नाही। महान त्यागी बाबा जुमदेजीने या मार्गाची स्थापना याच फरवरी महिन्याच्या 3ऱ्या पर्वावर पचमढी या ठिकाणी केली होती। आमचे आदरणीय मार्गदर्शक यादवरावजी पराते यांनी सांगितलं, पुस्तकामध्ये मी ते नवीन आहे। 1945 पासून महानतेगी बाबा जुमदेजी या मार्गाला लागले। हळूहळू अनेक संकट येऊन, अनेक कठीणाई येऊन बाबांनी 25 ऑगस्ट 1948ला त्या भगवंताची प्राप्ती केली। ते फक्त आपल्या कुटुंबाकरता केली, तुमच्या आमच्याकरता केली नाही। परंतु महानतेगी बाबा जुमदेजीला असं वाटलं की या जगामध्ये, या देशामध्ये अनेक असे गरीब लोक आहेत ज्यांचे तांत्रिक मांत्रिक लोक पिळवणूक करत आहे, अनेक अंधश्रद्धेच्या आहारी जात आहे। म्हणून महानतेगी बाबा जुमदेजीने 1949 मध्ये या मानव धर्माची स्थापना करून या मानव धर्माचा प्रचार प्रसार करण्यास सुरुवात केली। जसजसा काळ येत होता, बैलबंडीनं, पायदळ, बसणं, गाड्या घोड्यानं, जसा जसा प्रसंग आला तसं तसं महानतेगी बाबा जुमदेजीने या दुःखी लोकांना जागवण्याचा
काम केलं आणि आज लाखोच्या संख्यामध्ये महानतेगी बाबा जिमदेजी परमात्मा मंडळाची अन्वय परमात्मा मंडळाचे सेवक लाखो प्रमाणामध्ये संपूर्ण भारतामध्ये पसरलेले आहे। महानतेगी बाबा जिमदेजीने दिलेला शब्द, मार्गदर्शकाने दिलेले शब्द, सेवकाने दिलेला शब्द, जर या शब्दाकडे जर तुम्ही आम्ही जर लक्ष दिलं तर जीवनामध्ये कधीही तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कधी संकट येणार नाही। जसं बाबा शब्दावर लक्ष ठेवत होते, आम्ही सर्वांनी प्रत्येकाने त्या शब्दावर जर लक्ष दिलं तर जीवनामध्ये कुठेही कमी पडणार नाही। जसं उदाहरण द्यायचे झाल्यास महानतेगी बाबा जिमदेजीच्या जेव्हा पारसुनीमध्ये झाला, एक दिवस आधी महानतेगी बाबा जिमदेजीनं दादा डेकोरेशनवाले महानतेगी बाबा जिमदेजीचा दौरा पारसुनीकडे जाणार होता। त्या दोन सेवकांना महानतेगी बाबा जिमदेजीने सांगितलं, एक सेवक जेव्हा बाबाचा कोणताही मार्गदर्शक किंवा सेवक दौरा घेत होते तेव्हा सेवकांना बाबा विचारत होते की किती लोक आणायचे। त्यावेळेस तो सेवक सांगायचा की बाबा 100 लोक तुम्ही घेऊन या। आणि तेव्हा 100 लोक बाबा प्रयत्न करत होते आणि बाबांनी दोन सेवकांना विचारलं की तुम्ही उद्या पारसुनी क्षेत्राकडे एक दौरा आहे, कार्यक्रम आहे, आपण त्या ठिकाणी दोघेही उपस्थित राहावं, तुम्हाला दोघांना चालावं लागते। तेव्हा महानतेगी बाबा जिमदेजीच्या शब्दाला त्यांनी थोडं सांगितलं की बाबा उद्या शुक्रवार दिवस आहे, आमच्या कामधंद्याचा दिवस आहे, बाजाराचा दिवस आहे, त्याच्यामुळे आमचं काही जमणार नाही। आणि म्हणून ते सेवक लोक बाबाच्या शब्दाला तोडून गेले नाही। आणि नंतर त्यांचा धंदा झाला नाही, ऑटो चालला नाही, त्याची दुकान होती, दुकान चालली नाही, गिराईक आली नाही। आणि तेव्हा त्यांना वाटलं की आपण कुठंतरी आपण बरोबर केलं नाही, आज आपला दौरा आहे तर आपण चाललं जावं। बाबाचा शब्द कसा होता, ही कृपा महानतेगी बाबा जिमदेजीच्या निष्काम कर्मयोगानं दिलेल्या शब्दानं ही कृपा जागृत आहे। बाबांनी त्यांना सांगितलं, ते त्यांनी नाही म्हटलं, मग त्यांना वेळ मिळाली आणि दोघंही त्या पारसुनीच्या दौऱ्यामध्ये त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गेले। कार्यक्रम आटोपला, तीर्थप्रसाद त्या सेवकांनी तिथं वाटला आणि तेव्हा जेव्हा त्या सेवक लोक तीर्थप्रसाद वाटत होते तेव्हा बाबांनी त्या दोघाही सेवकांना दूर बसले होते त्यांना बोलावलं आणि त्या सेवकांनी विचारलं, का म्हणे मी तुम्हाला काल सांगितलं होतं की तुम्ही दोघेही दौऱ्यावर या, तुम्ही नाही म्हटलं, आज तुम्ही दौऱ्यावर का आले, काहून आले? आता दोन लोक आले, भगवत कार्य होते, मग बाबांनी असं का म्हटलं? कारण का ही भगवत कृपा फक्त शब्दावर उभी आहे। आणि त्यांना सांगितलं, बाबा म्हणे आमचे कामधंदे काही झाले नाही, दुकानामध्ये गिरायकी नव्हती, त्याच्यामुळे म्हणे आम्ही येऊन गेलो। तर महानतेगी बाबा जिमदेजीने दोन शब्द उद्गारला आणि बाबांनी म्हटलं की तुम्ही आता तीर्थप्रसाद घ्या आणि तुम्ही आपल्या घराला जा म्हणे। का म्हणे तुम्ही आपल्या घराले जा म्हणे, तुम्ही आता इथं थांबू नका म्हणे। का हो, तिथं जेवण होतं, सर्व होतं, का दोन लोकांमुळे काय जेवण कमी पडू शकत होतं का? नाही पडत होतं। परंतु शब्द दिलेला शब्द पाळणं हे अत्यंत महत्त्वाचं। महानतेगी बाबा जिमदेजीने दिलेला जो शब्द, भगवंताला जो दिलेला शब्द आहे, वेळोवेळी महानतेगी बाबा जिमदेजीनं तो शब्द पाळलेला आहे। आम्ही पाळतो आहे किंवा नाही हे तुम्हाला आम्हाला विचार करायचा आहे, तुम्हाला आम्हाला विचार करायचा। दुसरा एक होता की महानतेगी बाबा जिमदेजीचा दौरा कामठीमध्ये आला, त्या सेवकांनी सांगितलं की बाबा म्हणे तुम्ही चालती भेट आमच्याकडे द्या आणि चहा आणि पाणी घ्या। बाबा त्यांच्याकडे गेले, त्या सेवकाकडे। आता त्या सेवकांना वाटलं की बा माझे बाबा, माझे गुरु, माझे संत माझ्या घरी येत आहे तर फक्त चहा आणि पाणीच पितील का? म्हणून त्या सेवकांच्या कुटुंबाच्या लोकांनी आलू पोहा बनवला आणि आलू पोहा बनवल्याच्या नंतर
त्यांनी बाबाच्या समोर आणलं आणि महानतेकी बाबा जिंदजीने त्याला विचारलं तुम्ही शब्द कोणता दिला होता. त्यांनी तेव्हा सांगितलं की बाबा म्हणे चहा आणि पाणी. तर फक्त म्हणे मी चहा आणि पाणी घेणार, आलू पोहा घेणार नाही. त्या ठिकाणी जर आम्ही राहिलो असतो तर आनंद म्हणता नाही का. परंतु बाबांनी तो पोहा घेतला नाही. परंतु बाबा एवढे महान होते की आज 2 किलो 2 किलोचा पोहा जो बनवलेला आहे तो जर उरला तर संध्याकाळी आपण भात समजून खाणार नाही. खाणार आहोत का आपण? नाही खाणार. म्हणून महानते की बाबा जिंदूजी एवढे दयाळू होते. त्यांनी सांगितलं त्या घरमालकाला सेवकांना का तुम्ही पोहा खा म्हणे. त्यांनी सर्वांना आदेश दिला आणि सर्व लोकांनी तो आलू पोहा खाल्ला. किती महान होते बाबा. आणि त्या ठिकाणी जर आम्ही जर राहिलो असतो तर आम्ही तसं काही केलं नसतं. आणि म्हणून आम्ही दुसरं काय आजकाल भजन मगाशी सांगितलं भजन वगैरेचे इकडे तिकडे खूप चालू आहे. कोणी कोणाला ओळखतही नाही. नवं हवन होते आणि तो भजनवाला तिथून त्या नव्या हवनाच्या लोकांना सांगते की बा तुमच्या इथं आम्हाला भजन करायची इच्छा आहे. कधी बोलला नाही, काही नाही, काही नाही. त्या मार्गदर्शकाच्या पोराचा फोन आला. साहेब म्हणे एका सेवकाचा फोन आला की आम्हाला तुमच्या घरी भजन करायची इच्छा आहे. तर म्हटलं त्याला सरळ सांग जाण्या येण्याचा खर्च भेटणार नाही, कोणी पैसे देणार नाही असं सांगा म्हटलं. मग तो येते का पहा. म्हणजे इथून लोकांची तयारीची आहे. म्हणजे बिन बुलाय मेहमान कार्यक्रम आहे. हा संमेलन आहे, सेवक संमेलन आहे. येथे अनगिनत लोक येऊ शकते. 10,000 15,000 20,000 कारण हा सेवक संमेलन आहे. याच्यात लोकसंख्या मोजल्या जाणार. परंतु जेवढं सांगितलं 90 हवन आहे, काही आहे. पण आज सेवक संमेलनाचे रूप होत आहे. ठीक आहे, आपापल्या परीने लोक भगवत कार्य करत आहे, हरकत नाही आहे. आणि म्हणून लोकांनी दररोज कार्यक्रम आहेत. आदरणीय मार्गदर्शक मंडळी यांचे सहकार्य नेहमी वेळोवेळी भेटत आहे. महाकुंभ मेळा नाही का. नाव सेवकाचे नाव जसं वासुदेव आहे, कोणाच्या महादेव आहे, कोणाच्या शंकर आहे, कोणाच्या गणेश आहे. सर्व नावं देवाचेच नाव आहे. पण कामं कसे आहे हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे नाही का. नाव ठेवल्याने काय होत नाही. नाव ठेवल्याने काय होत नाही. मानते की बाबा जिंदगीचे लहानपणीचे नाव जुम्मन होतं, पैलवान होते. परंतु त्यांनी ख्याती प्राप्त केली, नाव कमवलं. या जगामध्ये या विश्वामध्ये नाव कमवलं. आता लोक महाकुंभामध्ये जवसाने स्नान करून राहिले, पाप धुवून राहिले. लोक सांगतात त्यांची इच्छा आहे बाबा. तो त्यांची श्रद्धा आहे, त्यांचा विश्वास आहे. त्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही. परंतु आदरणीय मंच आणि उपस्थित समोर इथं बी महाकुंभाचा मेळा भरला आहे. इथंही आदरणीय मंच आणि सेवक सेविका इथं सुद्धा महाकुंभ मेळा भरला आहे. आता महाकुंभ म्हणजे का. तो महाकुंभ आणि मेळा. मेळा म्हणजे लोक जेवढे जास्त होतील तेवढा मेळा. आणि तो महाकुंभ म्हणजे ते नदी. त्या नदीमध्ये पोहून तिरून आंघोळ करून सानी पाप धुतले जाते अशी आख्यायिका आहे आणि अशी श्रद्धा आहे. परंतु का हो आदरणीय हे मार्गदर्शक मंडळी या ठिकाणी बसले. याच्या माध्यमातून बाबांच्या शब्दामुळे तुमचे आमचे दुःख दूर होते. मग हे महाकुंभ हा महाकुंभापेक्षा कमी आहे का. तुम्ही महामेळ्यापेक्षा कमी आहे का. आता तुम्ही कोणीच टाळ्या नाही वाजवाल, कोणी नाही वाजणार. काहून. अरे हा महाकुंभ आहे ना. आता या महाकुंभामध्ये कोणी ना कोणी वेगळा असणारच, कोणी ना कोणी वेगळा असणारच, काही विषय नाही आहे. काही काही लोक सांगते की बाबाच्या आदेशाचे पालन. अरे नियमावलीमध्ये आहे, सकाळच्या विनंतीमध्ये सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये आहे, बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करीन. कोण किती करते आहे याचा विचार त्यांनी स्वतः करावा. याचा विचार त्यांनी स्वतः करावा की बाबाच्या आदेशाचे पालन करत आहो की कोणाच्या आदेशाचे पालन करत आहो. बाबा तुम्हा आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं आहे. आता त्या मार्गदर्शनाचा लाभ कोण घेत आहे किंवा नाही घेत आहे हा त्याच्यात त्यांनी ठरवावं. आम्ही कोणाला बोलण्याचा काही उद्देश नाही आणि काही नाही. परंतु जे या जगामध्ये या धर्मामध्ये चालत आहे ते तुमच्या समोर आम्ही या ठिकाणी सांगत आहोत. आणि आदरणीय आमचे वासुदेव पडोळे साहेब एक वेळा माझ्या घरी आले. आज पहा कसं होते. आता जनावर म्हणाव की का म्हणाव. पण एक वाक्य असतं, म्हणी असतात ज्याला हिंदीमध्ये मोहारे म्हणतो आम्ही. माझ्या इथं चर्चा बैठक होती त्यावेळेस संचालक होते माझ्या, आमच्यासोबत चर्चा बैठक होती ना. आमच्या
कामठीमध्ये असं आहे की कोणीही बाहेरचा व्यक्ती जर आला तर आम्ही त्या चर्चा बैठकीचं अध्यक्षपद त्यांना देतो. हे आले आणि यांनी काय म्हटलं, शेर के घर में बकरे को दावत. आठवतो तुम्हाला शब्द का म्हणे, शेर के घर में बकरे को दावत. आता मी भैया मी का जनावर आहो का, हे जनावर आहे का. आता दुसरा वाक्य, अरे लोक मोठे 101 बनवले बरं, 101 वकील पडल्या मार्गामध्ये नाही का, कसं विचार करते. हे कसा उपमा आहे, मन आहे, हे मन आहे की आपण एक उदाहरणं देतो. जसे शिक्षक एखाद्या शाळेमध्ये शिकवतो आणि शिकवता शिकवता 2-3 उदाहरणं तुमच्या समोर सांगतो. जो उदाहरणं तुम्हाला पटत असेल चांगलं तो उदाहरणं घ्या. आमचं लक्ष त्या भगवंताकडे, त्या बाबाकडे, त्या भगवत कार्याकडे राहत नाही. आमचं लक्ष त्या भगवत कार्याकडे राहत नाही. फक्त आम्ही कसं इकडे तिकडे पाहत बसतो. अरे मी पाहिलं जेव्हा 96 मध्ये मार्गामध्ये आलो, मला माहित आहे महानतेकी बाबा जुमदेजीनं जी निष्काम सेवा केली या मार्गाची, जेव्हा 1949 मध्ये या मानव धर्माची स्थापना केली, हळूहळू या मार्गाची प्रगती होत आहे. त्याचे कारण मार्गदर्शक मंडळी आहेत, काही दुसरे बी आहे ज्या मंडळाचे मार्गदर्शक असून मंडळाच्या विरोधामध्ये कार्य करत आहे. आमच्या यादवात बोलायला मलाच लागते आणि वाईट बी मीच होतो. अध्यक्षाने म्हटलं मग आता निवडणुकीने अध्यक्षाला मतदान नाही करायचं, नको करू, काही घेणं नाही. आमची यादवरावजी पराते याले फोन बी आले का साहेब तुम्ही त्या डॉक्टर गिरधर येण्याच्या बाबतीमध्ये बोला, ते बोललेच नाही. आता बोलन कोण, बोलून तर मीच ना, वाईट कोण होईल, मीच. तरी चालते आपल्याला, तरी आपल्याला चालते. आणि वाघ कधी झोंबड्यामध्ये जात नाही, एकटाच जाते. बाकीच्या लोकांनी खूप घेरून करून चालावं लागते. तो मार्गदर्शन करते, तिथं तो मार्गदर्शन करते, मंडळाच्या आदेशाचे उल्लंघन करते, ट्रस्टच्या कार्यक्रमामध्ये जाते, ट्रस्टच्या कार्यक्रमामध्ये बसते, मार्गदर्शन करते, मंडळाच्या विरोधात बोलते. आणि आमच्यासारखे काही लोक अशा लोकांसोबत जाऊ बसते आणि त्याची चापलुसी करते. कितपत योग्य आहे सांगा तुम्ही. कशा करता, पैशासाठी, खुर्ची करता, वोटा करता मरी मरते आणि मंडळाच्या अध्यक्षाला मंडळाला बदनाम करते. अशा लोकांपासून सावध राहण्यासाठी हा कांबळे गुरुजी यांनी हा सेवक संमेलनाचे या ठिकाणी आयोजन केलं आहे. कांबळे गुरुजी तुम्ही शिक्षक आहात का, शिकवता का तुम्ही. बहुत विचित्र बाब आहे. शिक्षक हा देशाचा मूलभूत पाया आहे. विद्यार्थ्यांना शिकवतो, परंतु यापेक्षा जास्त श्रेष्ठ जर कोणी आहे तर या मानव धर्म आहे. मी मानते की बाबा जुमदेजीने या मानव धर्माची शिक्षा दिली. काही लोक बाहेर पळाले आणि काही लोक त्या मंडळामध्ये आजही आहे. आम्ही मंडळाच्या आदेशाचे पालन करतो म्हणते, फोटो कुठून देते बाजारातून, ते लोक काय सांगते, टॉंगटिंग करते. मंडळाच्या अध्यक्षाला का माहीत आहे म्हणते, अरे तुले का माहीत आहे. त्या काळामध्ये आदरणीय बाबांनी बाजारातून फोटो आणली आहे, बाजारातून सुद्धा फोटो दिली आहे, मंदिरामध्ये सुद्धा बाबांनी पूजा केली आहे. जसं बदल होत गेला, जसं बाबांना शक्ती मिळत गेली, बाबांना बुद्धी चातुर्य मिळत गेलं, भगवान पुरवत गेला, तसतसं बाबांनी या मानव धर्माच्या प्रचाराने प्रसार केला. त्या काळामध्ये आता अरुण लारोकरचं मार्गदर्शन या ठिकाणी झालं नाही. त्या काळामध्ये मानते की बाबा जुमदेजींच्या भावानी फोटो दिली नाही आणि म्हणून तो आदेश मंडळाला दिला की आता मी गेल्याच्या नंतर हा मंडळ सर्व कार्य करेल. आणि जेवढे बी अध्यक्ष पाहिले नाही, लोक म्हणते असे अध्यक्ष पाहिले, तुला पाहिलं असेल, मी पाहिलं नाही. त्याच्यासोबत वावरलो, फिरलो, जेवण केलं, त्यांच्यासोबत झोपलो सुद्धा. टाकडीकर साहेब होते, नंतर रमेश टुबीकर बनले, नंतर वाघसाहेब बनले, नळवाले होते, बाबांचे जवाई होते, खूप लोक होते, जुने लोक होते. त्यांनी एकच सांगितलं की मी गेल्याच्या नंतर मंडळ, आणि मानते की बाबा जुमदेजीनं तो मंडळाला आदेश दिला. त्या काळामध्ये आम्ही बाबाच्या निवासस्थानी आदरणीय मंच, आम्ही बाबाच्या निवासस्थानी जात होतो, तिथं मुलाखत होत होती, बरोबर आहे, तिथे फोटो भेटत होती. कालांतराने फोटो बंद झाली, कारण इकडे बी काही लोक अंधश्रद्धेमध्ये ग्रसित लोक आहे, जे तुमच्यासारख्या लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहे. म्हणून तुम्हाला आज संमेलनाच्या माध्यमातून सांगतो, बाबांनी फोटो तिथून बंद केली. तो अधिकार मानते की बाबा जुमदेजींना परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरला दिला आहे.
आणि त्यानंतर पासून फोटो तिथून देते. बाबाच्या निवासस्थानी आदरणीय तुम्ही तिथं दर्शनाकरता जात होते, आम्ही दर्शनाकरता जात होतो. आणि दर्शनाकरता गेल्याच्या नंतर तिथं चिठ्ठी दिल्या जात होती. आदरणीय मार्गदर्शक मंडळी बरोबर आहे, चिठ्ठी देत होते. कुठं? बाबाच्या निवासस्थानी चिठ्ठी लिहून देत होते की याची मुलाखत झालेली आहे, यांना फोटो प्रतिमा देण्यात यावी. बरोबर आहे. आता कोण देते हो? आता कोण देते ती चिठ्ठी? आदरणीय आमच्या मार्गदर्शक मंडळी त्यांच्या घरून ते चिठ्ठी लिहून देते. त्या बाबाच्या निवासस्थानाचे महत्त्व आज आमच्या आदरणीय मार्गदर्शक मंडळीला आलेलं आहे. आणि काही काही लोकांना गरमी बी आली आहे, काही काही लोकांना गरमी बी. आता ऊन येऊन राहिली, आमच्या अंगावर ऊन बी आली, खालची बी गरमी आहे, वरची बी गरमी आहे. पंखा पाहिला तर त्याने घेऊन टाकला, हवा खाऊन टाकली पूर्ण शेका. आणि बाबांनी जो आदेश दिला ह्या मार्गदर्शक मंडळींना, आणि म्हणून कधी कधी म्हणावं लागते भाटाला दिली वसरी बुधी बुधी पाय पसरी. कालचे भाट आजचे काही मार्गदर्शक, काजी आदरणीय म्हणजे काही मार्गदर्शक लोक. याच्यामध्ये कोणी असेल तर मला नाही माहीत, याच्यामध्ये कोणी असेल तर मला माहीत नाही. परंतु भाट बनण्याचा प्रयत्न करू नका, बाबाच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करू नका. कोणी कोण का आहे का नाही आहे, तुम्ही अंतर्यामी नाही, आम्ही अंतर्यामी नाही आहो. आपलं आपलं पहा, आपण का आहो, का होतो, आम्ही का वेगळं झालो, का नाही झालो. अहो म्हणतो मानव धर्म, माणसानी माणसाची माणसासारखं वागावं. या मार्गामध्ये सख्खे भाऊ या मार्गात वैरी झाले आहे. खोटं असेल तर बोलावं, एखाद्याने उभवाव. या मार्गामध्ये सख्या बहिणी एकमेकाच्या वैरी झाल्या आहे. कोणता मानव धर्म आहे हो, कोणता मानव धर्म आहे? बाप लेकाच्या वैरी झालाय का? एका मायेनं जन्माला घातलं आणि आम्ही वेगळे झालो का? प्रॉपर्टीसाठी, काहीच्यासाठी, कशा ना कशासाठी तर आम्ही वेगळे झालो. कुठला मानव धर्म आहे? लोक म्हणतात साहेब या मार्गामध्ये चांगले चांगले लोक पाहिजे, इंजिनियर पाहिजे, डॉक्टर पाहिजे, वकील पाहिजे. बरोबर आहे ना? मगाचे उपनिरीक्षक साहेब इथून गेले मार्गदर्शन करून. तुम्हाला माहीत आहे का ते सेवक होते म्हणून? तुम्हाला माहीत नाही. मी का थांबवलं त्यांना माहीत आहे, मला माहीत आहे ते सेवक आहे, मला माहीत आहे ते सेवक आहे. माझ्या घरी बी आले, ते आले होते, PI बी आले होते भंडाऱ्याहून. पुढचे जाऊ द्या. आणि म्हणून त्यांना थांबवलं. तुम्ही थांबा, बसा, सांगा यांना की मी बी सेवक आहो हे सांगा. म्हणून त्यांना थांबवलं आणि म्हणून त्यांना 10 मिनिटं मार्गदर्शन करण्यात. तुम्हाला माहीत होता का की ते सेवक आहे म्हणून? सरी नाही, PI आहे, चांगले वकील आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर्स आहे. परंतु सर्व लोकांचे सहकार्य भेटत नाही, सर्व लोकांचे सहकार्य भेटत नाही. कोणी पैशासाठी धावते, कोणी मानासाठी धावते, कोणी कशासाठी धावते. आणि ही आदरणीय कोणावर टीका नाही आहे. हा धर्म आहे, हा मानवधर्म आहे. आम्ही तसं वागतो आहे का? पहिले स्वतः पाहावं आणि त्याच्यानंतर कोणा दुसऱ्यांना बोलावं. आणि का केलं? आणि आम्ही अनेक कुटुंबाचे लोक एकत्र एका ठिकाणी आलो आहे. शब्दामध्ये फेर पडेल नाही का? मग सांगितलं पडोळ साहेबांनी, कोणाला सचिव बनायचं, कोणी संचालक बनायचं, नाही बनायचं आहे. आम्ही म्हणतो का? नाही. आशा इच्छा जीवनामध्ये मरेपर्यंत कधीही पूर्ण होणार नाही, कधी होणार नाही. कोणी असेल, तुम्ही असेल. मार्गात आलं, सायकल नव्हती. मार्गात याच्या आधी जेव्हा आम्ही कॉलेज शिकलो, काही सोडले, कॉलेज शिकलो, सायकल सुद्धा नव्हती. हळूहळू आम्ही लोकांकडे नव्हती. आज स्कूटर आली, बाईक आली, 1.5-2 लाखाच्या गाड्या आल्या, मोटरसायकल आली. हळूहळू आमची प्रगती होऊ लागली. परंतु आमच्या इच्छा आकांक्षा ह्या हळूहळू वाढत गेल्या आणि वाढत जाणार आहे, वाढत जाणार आहे, या दुमत नाही. आणि बिलकुल चांगली गोष्ट आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, अंधविश्वास करू नका. अंधविश्वास म्हणजे, अंधश्रद्धा म्हणजे का?
तांत्रिक मांत्रिकच नव्हे, तर आम्ही इथं बोलतो, आम्ही सांगतो, काना भरतो, याचे त्याचे भरत राहतो, डावीकडे उजवीकडे मागं, लेफ्ट हँड राईट हँड बॅक साईड आम्ही बसत राहतो. आम्ही फक्त एकमेकाच्या विचारामध्येच मंथन करत राहतो. स्वतःचं मंथन जर केलं तर जीवनामध्ये आम्हाला कुठे कमी पडणार नाही. तुम्हाला सांगतो, वासुदेव पडून एक शब्द चांगला बोलला की भगवान बाबाचा शब्द आहे. तुम्ही काही करू नका, तुम्ही काही बोलू नका. तुमच्या जेवढ ताकद आहे, माझ्या जेवढ ताकद आहे, आदरणीय मंचाच्या जेवढ ताकद आहे, एक अगरबत्ती भगवंताजवळ लावा. त्या भगवंताजवळ अगरबत्ती लावल्यानं, तेलाच्या दिवा कापूर अगरबत्ती लावल्यानं तुमचे दुःख दूर झाले तर येणारा संकट तुमच्यापासून दूर जाणार की नाही जाणार? हो, बिलकुल जाईल. परंतु आमचा विश्वास पाहिजे, आमचा विश्वास पाहिजे. आपापल्या येणं घेते, आपल्या भाग्याने घेते. समय से पहले किस्मत से ज़्यादा कुछ नहीं मिलता. रास्ता चलना साफ, चाहे उसमें देर हो. बात करना खरी, चाहे किसी से बैर हो. चालू द्या. बाबानं बैर केला, बाबा सरळ आपल्या मार्गाने गेले, बाबाने बदनाम केलं. बाबाच्या हयातीमध्ये महादेवराव कुंभारे पहिले अध्यक्ष, त्यांनी बाबाचा विरोध केला. आणि नसेल तर समोर विचारून लोक बसले आहे, पॅनल बनवला, बाबाला येण्यामधलं जिवंतपणी. मग तुम्ही आम्ही का हो? परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबा जरी शरीररूपी आमच्यामध्ये नाही, परंतु आत्मारूपी प्रत्येक आर्धने मार्गदर्शकाच्या आणि तुमच्या मनामध्ये ही कधी विसरू नका. ही गोष्ट कधी विसरू नका, आत्मारूपी तुमच्यामध्ये आहे. लोक म्हणते CCTV. एका मंदिरात गेलो, MP मध्ये 3 दिवसाचा दौरा काढला. त्या MP मध्ये गेलो, मोठमोठे बैल होते, एवढे छान सुंदर अशी देखरेख त्याची होती. एक 40 वर्षाचा एक तिथं महाराज फोटो होती त्याची वाली लागली, आणि तिथं एक सुंदर वाक्य लिहिलं होतं. आज इथं CCTV कॅमेरे आहे का? नाही. या लाईव्ह चालू आहे, पण लाईव्हमध्ये प्रत्येक लोक दिसणार नाही. एखादा खिसा कापू असेल का नाही, तर तो बी त्या लाईव्हमध्ये दिसणार नाही. आणि लिहिलं राहते, तुम्ही आश्रमामध्ये जा, तुम्ही CCTV कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये आहात. बरोबर आहे, लिहिलं राहते. इथं तर नाही आहे, लाईव्ह कार्यक्रम चालू आहे, परंतु तिथं सुंदर वाक्य, सुंदर शब्द, जर तो शब्द तुम्ही आम्ही जर पाळला का नाही, तर खरोखर जीवनामध्ये आम्हाला प्रगतीपथावर कोणी थांबवू शकत नाही. तिथं एक शब्द लिहिला होता, कोणता? आप भगवान की नजरों में. का म्हणे? तुम्ही भगवंताच्या नजरेमध्ये आहात. तुम्ही कोणाच्या नजरेमध्ये बसले आहात? लोक म्हणते चांगलं केलं तर भगवान पाहते, आणि वाईट केलं तर कोण पाहते? महाकाळकर पाहते का देशमुख पाहते? कोण पाहते? मी पाहतो? नाही, तो भगवान पाहते. तुमचे कर्म तुमच्यासोबत जाणार आहे, कोणी तुमच्यासोबत येणार नाही. कोणी तुमच्यासोबत येणार नाही. टोपी घातली, टोपीचा उद्देश काय? टोपीचे 2 उद्देश आहे. एक टोपी घालते कोणाला? लुबाडण्यासाठी. एक टोपी घालते लोकांना लुबाडणे, जसे त्या चंद्रपूरमध्ये आहे, सेवकाला लुबाडण्याचे कामं करते. आणि ही टोपी आहे मान सन्मानासाठी. ही टोपी जी घातली आहे सेवक संमेलनामध्ये कांबळे गुरुजीनं त्याच्या सहकार्यानं मान सन्मान देण्याकरता घातली आहे. म्हणून आदरणीयांच्या मी बी या ठिकाणी काही जास्त बोलणार नाही. आणि दुसरं, महाकुंभमेळा ज्याला सर्व दिला, फक्त तुम्हाला तुमची स्वतःची ओळखी करून घ्यायची आहे, दुसरं काहीच नाही. कोणाच्या भूलथापामध्ये जाऊ नका, आणि आपलं जीवन नरकामध्ये खोवू नका. बाबांनी जे सांगितलं ते बाबांनी जे सांगितलं तेच कृत्य करा. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. शेवटच्या टप्प्याकडे येतो. आई वडिलाची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. खर्रा गुटखा खाणं हळूहळू बंद करा. हे तर खातेच खाते, तुम्हीही खाता. तुम्ही बी काही कमी नाही आहात, तुम्ही बी खाता. म्हणून तुम्ही हळूहळू तो खर्रा गुटखा खाणं हळूहळू बंद करा. अहो, कांबळी गुरुजी ज्या ठिकाणी दारूबंदी आहे, वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे, त्या ठिकाणी 1 करोड रुपयाची खुली ओपन दारू विकत असेल, आज बंदी असल्यावर खरबो रुपयाची दारू विकली जाते साधारण वर्धा जिल्ह्यामध्ये. हे सांगू नका. कधी कधी कोणतं ग्राम आदर्श ग्राम राहते आणि तिथं का होते हे तुम्हालाही माहिती आहे, चांगल्याने माहिती आहे. म्हणून आदर्श ग्राम ही जागा, परंतु आदर्श जन बनायचे असेल तर आम्हाला बनायचे. आमचे विचारानं आदर्श बनायचे आहे, कोणाच्या विचारानं नाही. मानते की बाबा जिंदगीने एवढं मरू शिकवलं, आम्ही शिकू शकलो नाही, ही आमच्यासाठी दुःखाची बाब आहे. आणि म्हणून आई वडिलाची सेवा करा.
सासू सासऱ्याची सेवा करा. सासूनं त्या सुनेला मुलीचा दर्जा दिला पाहिजे आणि त्या सुनेनं त्या सासू सासऱ्याला आपल्या आईवडिलाचा दर्जा दिला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. जे लोक आपल्या आईवडिलाची सेवा करत नाही, प्यासे को पाणी पिला नाही फिर लड्डू खिलाने से क्या फायदा नाही. पहिले आपण करत होतो नाही का, आई वडिलाला काही चारत नाही काही नाही, आणि मरण पावल्याच्या नंतर मग तो अखरपक येते आणि मग शिडी लावतो आणि वरती चढतो आणि कावकाव येत. कोणाच्या बाप कावळा आणि कोणाची माय कावळी या प्रकारचे कृत्य त्या काळामध्ये चालत होते. बाबाने हे नाही केलं. बाबांनी अंधश्रद्धा, माणसांनी बनवलेली कला याचं विसर्जन केलं. त्या मूर्ती कोणा बनवली हो? मानवाने बनवली आहे. तो कलाकार कोण आहे? तुम्ही आम्ही. परंतु हा शरीर, हा एवढा मोठा शरीर, हा एवढे लोक, हे मानव त्या माता पितानं बनवलेलं आहे, हे विसरू नका. आणि म्हणून आईवडिलाची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. खर्रा गुटखा खाणं बंद करा. खर्रा गुटखा खाणं बंद करा आणि तो उर्वरित रक्कम, उर्वरित पैसा आपल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या लग्नासाठी ठेवा. जेणेकरून आमच्या मुलीचं किंवा मुलाचे लग्न जर होत असलं तर आम्हाला कुठंही पैशाची कमी पडणार नाही. याच्याकडे आपण सर्वांनी विशेष लक्ष द्यावं. आज आपण कांबळे गुरुजी, आदरणीय त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आम्हाला बोलावलं, आमचा आदर सत्कार केला. तर याच्याकरता लोकांना जागवण्याकरता. काही लोक जागणार नाही, तुम्हाला सांगतो, लिहून देतो. किती शिकला असेल तो जीवनात कधी जागणार नाही, कारण त्याच्या डोक्यामध्ये एकच रस्ते, हा नाही आणि तो नाही, मी. हा नाही तो नाही, मी, हा शब्द त्याच्यामध्ये राहते. बाबांनी सांगितलं प्रत्येकाला, अपनी अपनी करनी उतरो पार, आदरणीय मनुष्य और सेवक सेविकी का विचार. आपल्या लोकांनी स्वतःचा विचार करायचा, स्वतःच्या कुटुंबाकडे पाहायचा, लोकांकडे पाहून सांगितलं काही नाही. संकट आल्यावर कोणी येत नाही, संकट आलं तर भगवान धावत आला. त्या मानते की बाबा जुंदीच्या रूपामध्ये. ही गोष्ट जीवनामध्ये कधी विसरू नका. आणि म्हणून एवढंच बोलतो ना, आज आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल सन्माननीय आमचे प्रभाकरजी कांबळे सर यांनी दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी घ्यावा, आम्हाला बोलवावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि एक परिवर्तन म्हणजे बदल म्हणजे हा गावात घेतला नंतर पुढच्या गावामध्ये घ्यायचा, हा बदल करायचा, विचारामध्ये बदल करायचा. चांगले विचार ठेवायचे, वाईट विचार अजिबात ठेवू नये. बाबांनी विचाराचा बदल केला. माणसाला बदलवण्याचा प्रयत्न कोणी केला? बाबांनी केला नाही. आणि कोणी माणसाला बदलण्याचा प्रयत्न जर केला, आपण सर्वांनी त्या माणसालाच बदलून टाकावं अशी आजच्या या प्रसंगी अपेक्षा करतो. आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना. माझा नमस्कार.